नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 29 मे. तर आपण आज बघणार आहे कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस, तर कोणत्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी कमी स्वरूपाचा, तर कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पडणार आहे. आपण आज पूर्ण दिवसाचा आढावा व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. आपण बघतोय नाशिक या ठिकाणी 9च्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे आणि एकदम कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, अंदाज आहे. तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मालेगाव, जळगाव, मनमाड, चाळीसगाव, साक्री, अहवा, नवापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे, असा अंदाज आहे. त्या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, पारोळा, सिल्लोड, संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर, तसेच गंगापूर, वैजापूर, पैठण या भागातसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर थोडेसे वारे वाहण्याची शक्यता आहे, पण पाऊस एकदम कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच संभाजीनगर त्या सोडून अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तरी अहिल्यानगर, खंडाळा, तसेच शिरल, पारनेर, सुपे, तसेच सुरेगाव, राळेगाव, खाडा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तसेच शिरूर, मात, पारेगाव, सुद्रिक, तसेच मिरजगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर बघितलं की पुणे विभागामध्ये पुणे, राऊ, सासवड, दौंड, बारामती, लोणंद, फलटण, वाई, तसेच प्रतापगड वगैरे त्या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी वातावरण हे एकदम कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे 9च्या सुमारास मित्रांनो आज. तसेच मुंबई साईड झाली तर पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, खोपोली, तसेच गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा आपल्याला 9-10च्या सुमारात बघायला मिळेल. तसेच वलसाड, सुरत या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. वाऱ्याचा थोडा जोर असणार आहे, मात्र पाऊस एकदम कमी स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. तसेच आपण इकडे जर बघितलं की बीड, जामखेड, करमाळा, दौंड, कर्जत, परंडा, बार्शी, इंदापूर, कुरुडवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे. तसेच पंढरपूर, मोहोळ, तसेच सांगोळा या ठिकाणी सुद्धा पाऊस हा एकदम कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हा फक्त वातावरण ढगाळ असणार आहे मित्रांनो. हे वातावरण किंवा अंदाज हवामान हे किती वाजेपर्यंत असंच असणार आहे आपण ते पण बघूया. तर आपण बघतोय की आपण 1-2च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे. आपण जर बघितलं तर बघा, तर नाशिक या ठिकाणी वातावरण सकाळी जे एकदम 0 होतं, त्या ठिकाणी हा पाऊस नाशिकच्या ठिकाणी 0.5 असा मिलीमीटर पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी. त्याचबरोबर नाशिक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव, संगमनेर, राजूर, शहापूर, घारगाव, संगमनेर या ठिकाणी सुद्धा वातावरण पावसाचं तयार होऊन त्यासाठी पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. पावसाला पोषक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आपण इकडे जर बघितलं ती संभाजीनगरला की संभाजीनगर, पैठण, गंगापूर, भगूर, पाथर्डी, तसेच गेवराई या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता, पोषक वातावरण त्यासाठी तयार झालेलं आहे, होतं आहे आणि त्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, लातूर, परळी, काळजी, अहमदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण चेंज होऊन दुपारा 2च्या सुमारास त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज आपल्याला दिसत आहे. सातारा, चिपळूण, वडूज, कराड, विटा, गोरेगाव, पुणे विभागामध्ये पुणे, जेजुरी, बारामती, दौंड, करमाळा, इंदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण चेंज होऊन दुपारा 2च्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच मुंबई, दापोली, रत्नागिरी, पणजी, हुबळी या ठिकाणी सकाळी जे वातावरण एकदम म्हणजे फक्त ढगाळ वातावरण होतं, पण त्या ठिकाणी दुपारनंतर एकदम चेंज होऊन 2च्या सुमारास त्या ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात मित्रांनो. चला तर आपण हा दुपारपर्यंत आढावा घेतला आहे. नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा दुपारनंतर व्हिडिओ बनवूया. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा.
धन्यवाद मित्रांनो.